जत तालुक्यातील करजगी येथील बालिकेवर अत्याचार आणि निर्घुणपणे खून घडल्याची घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून या घटनेबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदरच्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात नेऊन यातील नराधम आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले। तर या घटनेचा जाहीर निषेधही त्यांनी व्यक्त केला। जत तालुक्याचे माजी आमदार या नात्याने राज्य शासनाकडे या प्रकरणाबाबत दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले। अशी घटना कुठेही न होण्यासाठी आणि कोणत्याही नराधमाने अशी हिंमत न करण्यासाठी लवकरात लवकर या नराधमाला फाशी देण्यासाठी आपण राज्य शासनाकडे मागणी करू असेही त्यांनी सांगितले। काळिंबा फासणारी एक घटना तालुक्यामध्ये घडली। एका 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। निषेध करून त्यापेक्षा पुढे काय करायचं असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत, पण अशा नराधमाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा नराधमाला स्पीड कोर्ट चालवून ताबडतोब ह्याला फाशी द्यावी, हे माझं स्पष्ट मत आहे। मी त्या तालुक्याचा आमदार होतो, माझे आमदार आहे, मी माझी पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यात काम केलं, पण अशा कुठल्याही गोष्टीला पाठबळ देणं किंवा पाठीमागे राहणं हे उचित ठरणार नाही। हे दुर्दैवी घटना घडली आणि ही दुर्दैवी घटना अमानुषून ह्या लोकांनी तयार केलेली गोष्ट, असा नराधमाला ताबडतोब कठोरात कठोर शिक्षा आपण करावी। ही घटना 6 तारखेला झाली, आरोपी सापडलेला आहे, पण ताबडतोब स्पीड कोर्टमध्ये त्याला घेऊन ताबडतोब त्याच्यावरती फाशीची शिक्षा डिक्लेअर करावी आणि त्याला फाशी द्यावी, ही माझी पालकमंत्री आणि त्या तालुक्याचा माझी आमदार म्हणून माझी एक स्पष्ट मागणी आहे। आणि मी निश्चितच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक गव्हर्नमेंटचा भाग म्हणून मी विनंती करेन की आपण ह्यावर ताबडतोब लक्ष देऊन ताबडतोब ह्यावर ॲक्शन प्लॅन राबवून की परत अशी घटना घडली नाही, अशी कठोरात कठोर शिक्षा आपण ती द्यावी की पुन्हा कोण धाडस करणार नाही, अशा गोष्टींना आपण कारवाई करावी, एवढीच माझी विनंती।